तर फायनली आम्ही नणंदबाईकडे जायला निघालेलो आहोत धोंडे घेऊन आणि येईपर्यंत नणंदबाईंनी इथं पुरण घालून ठेवलेला आहे. पुरणाचा स्वयंपाक बनत आहे. धोंडे पण बनवायचे आहे. तर आल्यानंतर मी पण मदत करत आहे. तर धोंडे बनवायचं मोठं काम मला दिलेलं आहे. बाकीचा पूर्ण स्वयंपाक इकडे नणंदबाई करत आहेत, ताई करत आहेत. इकडे मोठी चपाती लाटून घेतली. एकदम सोपी पद्धत आहे धोंडे बनवण्याची. कितीही धोंडे बनवा, खूप लवकर कमी वेळात होतात. तर ताईने इकडे भजी पापड सगळे तळून घेतले, नंतर धोंडे तळून घेतलेले आहेत. आता मी इकडे जे आयर आणलेलं आहे ते काढलेलं आहे. अगोदर तर मी आयर काढून ठेवला, नंतर भांडे काढलेले, डब्बा आणि पितळाचा टोपला आणलेला आहे. धोंडे अनारसे सगळं ताटलीत काढून ठेवलं, जोडवी करून आणलेली. तर अशा पद्धतीने सगळं आयर काढून ठेवलेला आहे. पण ताईना सुतूक पडलेला आहे, तर सुतकामध्ये आयर वगैरे केला जात नाही. अगोदर मला माहिती नव्हतं, आल्यानंतर माहिती झालेलं आहे. तर आयर फक्त मी काढून ठेवला, काही केलेला नाहीये, म्हणजे चढवलेला नाहीये. आणि योगेश कॉलेजला गेलेले होते, आता आलेले आहे. तर योगेशला भेट झाली, कारण आता आम्हाला संघ निघायचे. वाटले योगेश यायला लेट होईल, पण वेळेत आलेले. तर ताईने इकडे पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला आहे. तर सगळ्यांना मी जेवायला वाढलेला आहे आणि इकडं मी आंबा खायला घेतली. ताईच्या घरीच आंब्याचं झाड आहे आणि खूप सारी भरभरून अशी आंबी लागलेली आहेत. गायत्रीचा वेट करत आहे, त्यामुळे आंबे उतरवलेली नाहीयेत, ते सांगत होत्या ताई. आता थोडा वेळ वरती आलो आम्ही, सगळं घर भिजून बघितलं आणि आता परत जायला निघालो.